ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ नेहमीच तत्पर आहे। अशातच आता पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विमा कवचची सुविधा सर्व सभासदांकरिता सुरू केली आहे। तर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आता साप्ताहिक संपादक मंच सुद्धा स्थापन करणार आहे। याशिवाय महाराष्ट्र सरकारने पत्रकारांच्या कल्याणासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय पत्रकार संघ कार्यरत असून वेळ पडल्यास मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलनाची सुद्धा भूमिका घेऊ अशी माहिती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांनी दिली। अखिल भारतीय ग्रामीण संघटनेचे केंद्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरात 1 ते 15 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन केले। या उपक्रमाचा समारोपीय सोहळा 17 ऑगस्ट रोजी चांदूर रेल्वे येथील संताबाई यादव मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक हाजी अब्दुल हमीद भाई, उद्योजक कैलास गिरोडकर, दीपक बोर्डे, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, अशोक पवार, राजेंद्र भुरे, प्रदीप जोशी, अरुण कुलथे, सुरेश ढवळे, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर भगोले, प्राचार्य विश्वास दामले, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर, केंद्रीय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे, सागर सवडे, राहुल कविटकर, सचिन ढोके आदींची उपस्थिती होती। सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यानंतर प्रास्ताविक केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर यांनी केले। यानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर भगोले व प्राचार्य विश्वास दामले यांनी मनोगत व्यक्त केले। यात उत्कृष्ट कार्य केलेल्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। तर केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान यांचा वाढदिवस असल्यामुळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केंद्रीय चिटणीस प्राध्यापक रवींद्र मेंढे यांनी केले। या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पत्रकार बंधू यांची उपस्थिती होती। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे हिंगोली येथील आजीवन सदस्य अब्दुल हाफिज बागवान यांचे निधन झाल्याने त्यांना कार्यक्रमाच्या शेवटी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पत्रकारी करत असताना काय हालअपेष्टाच आपण सहन करतो हे सगळ्यांना माहीत आहे। त्यातून जी वाटचाल होत आहे, आता समोरचा जो काळ आहे तो भयानक काळ आहे आणि त्या काळातून आपल्याला पत्रकारितेची वाटचाल आपल्याला करावी लागते। त्याबद्दल पत्रकार संघात पत्रकारावर काही अन्याय वगैरे झाला तर हे अखिल भारतीय पत्रकार संघ प्रत्येक वेळी त्याची दखल घेतात आणि त्या दखल घेऊन कोणत्याही पत्रकारावर जर काही अन्याय झाला तर त्याला पाठबळ मिळते आणि त्याचा अन्याय दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते। आज अखिल भारतीय पत्रकार संघटनेचं जे वदवृत्त राज्यभर आणि अखिल भारतीय स्तरावर जे होत आहे त्याबद्दल मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो व आजच्या कार्यक्रमाला मला इथे उपस्थित राहण्याची बोलण्याची संधी दिली, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी अखिल भारतीय पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करून माझ्या 2 शब्दाला विराम देतो। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।